बातमी पुन्हा एकदा आता युद्धासंदर्भातली येते, कारण तिकडे अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या संदर्भातला जो तणाव आहे तो पुन्हा एकदा बघायला मिळतोय. कारण आता या ठिकाणी हल्ला करण्यात आला एका व्यापारी जहाजावर. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. जहाजावर इराणकडनं मारा झाल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय. व्यापारी जहाजावर ड्रोनद्वारे हल्ला झाला. इराणकडनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जाणाऱ्या जहाजांवर किमान 4 एकतर्फी ड्रोनचे हल्ले झाले. यात एक ड्रोन थेट महागड्या कमर्शियल जहाजावरील भागावर आदळला. या हल्ल्यात जहाजाचं नुकसान झालंय, मात्र ते निघून जाण्यात यशस्वी ठरलं. इतर 3 ड्रोन किंवा अमेरिकेच्या सेनेने हवेत पाडले. ट्रम्प यांनी इराणने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं म्हटलंय, तर अमेरिकेने हॉर्मुझ सामुद्रधुनीत हल्ला झालेल्या व्यापारी जहाजाचा व्हिडिओ जारी केलाय. तर हल्ला करणाऱ्या 4 पैकी 3 ड्रोन पाडले आहेत. एकामुळे किरकोळ नुकसान झालंय असं सध्या समोर येत आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी जहाजावर झालेला हा हल्ला आणि त्याची दृश्य आता समोर येतात. जहाजावर इराणकडूनच हा मारा झाला असा ट्रम्प यांनी दावा केला. त्यामुळे करारावर सह्या झाल्यानंतर देखील आता हा तणाव जो आहे तो काही प्रमाणात कमी जास्त प्रमाणात बघायला मिळतोय. इराणकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत जाणाऱ्या जहाजांवर हे ड्रोनचे हल्ले पाहायला मिळतात.